नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. IPL आता शेवटच्या टप्प्याकडे जायला लागलेली आहे आणि जी हेडिंग मी मुद्दाम दिलेलं आहे आज, टायटॅनिक परफॉर्मन्सेस. म्हणजे काय, महाभयंकर मोठे परफॉर्मन्सेस असं मला म्हणायचं नाही आहे. मला म्हणायचं आहे असं आहे की या IPLच्या सीझनमध्ये काही संघ असे आहेत की ज्यांचा पुढचा प्रवास एका अर्थाने संपलेला आहे, संपल्यात जमा नाही आहे, संपलेला आहे. त्यामुळे हे संघ धोकादायक कामगिरी करणार आहेत असा माझा अंदाज आहे. कारण या संघाची अवस्था आत्ताचं मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही अशी झालेली आहे. त्यामुळे ते असा परफॉर्मन्स करणार जबरदस्त की ज्याच्यामुळे आम्ही तर डुबलेलो आहेच, पण त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला घेऊन डुबणार आहोत. म्हणून मी टायटॅनिक परफॉर्मन्सेस असं नाव दिलेलं आहे. किती झटके लागलेत बघा या वर्षीच्या IPL सीझनला. कारण मुंबई इंडियन्स म्हणा, लखनौ सुपर जायंट्स म्हणा, यांचे संघ तळामध्ये फेकले गेलेले आहेत. KKR असा संघ वाटला पहिल्यापासनं की यांच्यात जास्त दम नाही, थोडासा कधीतरी चांगला खेळ करून एखाद दोन सामने जिंकले, पण हे संघ पुढचा प्रवास करेल असं अजिबात कधी काही वाटलं नाही. दिल्ली संघाचं नेमकं उलटं झालेलं होतं की दिल्ली संघ चांगली कामगिरी करेल असं वाटत होतं. अक्षर पटेल आणि त्यांच्या सहकार्यामध्ये तेवढा दम आहे असं वाटलं, परंतु मधल्या टप्प्यानंतर त्यांच्या कामगिरीला एकदम गळती लागली आणि तो संघसुद्धा खाली सरकला गेलेला आहे. चेन्नई सुपर किंग्सचं सुद्धा तसंच झालेलं की चेन्नई सुपर किंग्सला दुखापतींनी इतकं ग्रासलं, धोनीच्या दुखापतीच्या सुरुवात झाली आणि नंतर बऱ्याच त्यांच्या खेळाडूंना दुखापत झाली. त्याच्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्या काही सहकार्य होते त्यांनी प्रयत्न जरी केले तरी त्यांच्या संघाच्या प्रगतीच्या आड या दुखापती येत राहिलेल्या आहेत. सर्वात धक्कादायक कामगिरी ही पंजाबची झालेली आहे. कारण पंजाबने सुरुवातीचे 6 सामने जिंकले. एक सामना ते जिंकणार होते, पावसाचा व्यत्यय आला आहे, KKR आणि त्यांना 1-1 पॉईंट मिळाला, परंतु त्याच्यानंतर सलग 5 सामने त्यांनी गमावलेले आहेत. त्यामुळे अव्वल क्रमांकावर जो संघ होता पंजाब किंग्सचा, तो आता 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. एक लक्षात घ्या, सातत्यपूर्ण कामगिरी ही रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी केली आहे, हे नाकारून चालणारच नाही. त्याच्यामध्ये त्यांचे बॉलर्स आणि बॅट्समन एकीकडे भुवनेश्वर कुमार आहे आणि दुसरीकडे जबरदस्त बॅटिंग करणारा विराट कोहली आहे. आणि त्याचबरोबर जबरदस्त उसळी मारून कुठला संघ आलेला असेल तो गुजरात टायटन्सचा संघ आहे. कारण शुभमन गिलच्या सहकाऱ्यांनी योग्य वेळी योग्य खेळ करून दाखवलेला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि 4 नंबरला PBKS अशी आत्ताची अवस्था आहे. त्यामुळे आता पुढच्या काही मॅचेसमध्ये टायटॅनिक परफॉर्मन्सेस कोण करतंय याचा तुमचा अंदाज काय आहे हे आम्हाला नक्की कळवा. बाय बाय.